नमस्कार. मी डॉक्टर प्रभंजन चव्हाण, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा, मराठी विभाग याच्या अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या माध्यमातून मराठी अभ्यास मंडळाद्वारा द्वितीय वर्ष कला विशेषतर अभ्यासक्रम मराठी अर्थात SYBA या वर्गाच्या मराठी या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने अभ्यासपत्रिका क्रमांक 2 त्याचे शीर्षक आहे साहित्य विचार. या साहित्य विचाराच्या अंतर्गत घटक क्रमांक 1 मध्ये साहित्याचे स्वरूप या घटकांतर्गत साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे विशेष याविषयी मी आज इथे मांडणी करणार आहे. प्रथमतः या विषयामध्ये आपल्या सगळ्यांचे मी स्वागत करतो आहे आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो आहे. साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे विशेष याचा अर्थ असा आहे की जे साहित्य आपण वाचतो, ज्या साहित्याचा आपण अभ्यास करतो, एक विद्यार्थी म्हणून ज्या साहित्याच्या अंतरंगात आपण शिरतो, ज्या साहित्याचे स्वरूप आपण पाहतो, त्या साहित्यातून कोणत्या प्रकारचे अनुभव व्यक्त होतात आणि ते व्यक्त होणारे जे काही अनुभव आहे त्या अनुभवाचे नेमके विशेष काय आहे ते विशेष आज आपण या विषयाच्या अनुषंगानं, या मुद्द्याच्या अनुषंगानं आपण ते समजून घेणार आहोत. म्हणजेच काय, साहित्य निर्मिती करणारा हा साहित्यिक असतो. साहित्यिक आपल्या सामाजिक पातळीवर किंवा त्याच्या वैयक्तिक पातळीवर जे काही त्याचा अनुभव विश्व असेल त्या विश्वाच्या अनुषंगाने त्याला आलेला जो काही अनुभव आहे या अनुभवाच्या साहाय्याने तो आपली साहित्यकृती निर्माण करतो, म्हणजे साहित्य निर्माण करतो. हे साहित्य निर्माण करीत असतानाच तो जे काही अनुभव या साहित्यातून व्यक्त करतो, साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न करतो, त्या अनुभवाचं अर्थात साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे जे काही विशेष आहेत ते विशेष पुढील प्रमाणे आहेत, ते आपण आता इथे पाहतो आहोत. साधारणतः ही जी अभ्यासपत्रिका आहे ही DSE 1B3 निवड आधारित श्रेयांक पद्धत या अनुषंगानं हा अभ्यासक्रम आहे. साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे विशेष पाहत असताना साधारणतः आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. ते म्हणजे साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवामध्ये संवेदना, भावना, विचार हे 3 घटक महत्त्वाचे असतात. म्हणजेच साहित्यातून व्यक्त होणारा जो काही अनुभव आहे तो अनुभव संवेदना, भावना आणि विचार या 3 घटकाशी संबंधित असतो. त्याचबरोबर ज्ञानेंद्रियामार्फत, म्हणजे आपण ज्या इंद्रियाद्वारा ज्ञान संपादन करतो, ज्ञान आत्मसात करतो, ते ज्ञानेंद्रिय, त्या ज्ञानेंद्रियाद्वारा बाह्यसृष्टीशी क्रिया प्रतिक्रियात्मक व्यवहार जो चालतो तो त्याद्वारा किंवा त्या इंद्रियाद्वारा आपल्याला एक विशिष्ट असा संदेश लाभतो आणि हा संदेश मेंदूकरवी, त्या संदेशाला आपल्या मेंदूकरवी किंवा मेंदूच्या साहाय्याने त्याला प्रत्युत्तर दिले जाते. आणि विशेषतः हे जे प्रत्युत्तर आहे हे एखाद्याने प्रश्न विचारल्याबरोबर त्याला जसे आपण उत्तर देतो म्हणजे ती प्रतिक्रिया असते, अशाच प्रकारची प्रतिक्रिया आपल्या मेंदूद्वारे ही दिली जाते. या मेंदूद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रियाचा आपल्या म्हणजे मानवावर म्हणजे माणसावर त्याचा परिणाम होतो. जेव्हा हा परिणाम होतो तेव्हा ही सगळी जी आहे, ही सर्व जी काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया ही इंद्रिय संवेदनेद्वारा संभवते. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. म्हणजेच काय, अनुभवामध्ये संवेदना, भावना आणि विचार हे 3 घटक असतात. त्याचबरोबर ज्ञानेंद्रियाद्वारा आपला किंवा त्या अनुभवाचा किंवा त्या साहित्यिकाचा अनुभव व्यक्त करताना त्या साहित्यकृतीचा बाह्यसृष्टीशी जो काही क्रिया प्रतिक्रियात्मक व्यवहार होतो तो व्यवहार अतिशय महत्त्वाचा असतो. आणि तो सगळा इंद्रियाद्वारा लाभणारा जो काही संदेश असेल तो संदेश, त्या संदेशाला आपल्या मेंदूकरवी किंवा वाचकांच्या मेंदूकरवी, अभ्यासकांच्या मेंदूकरवी त्याला प्रत्युत्तर दिलं जातं. अर्थात त्या सगळ्या गोष्टीचा जो काही मनावर परिणाम होतो किंवा मानवावर जो काही परिणाम होतो, मानवाच्या मनावर जो काही परिणाम होतो तो परिणाम म्हणजेच काय, तर ही सगळी होणारी जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजेच
साधारणतः इंद्रिय संवेदनेद्वारा याचा संभव होऊ शकतो किंवा इंद्रिय संवेदना जी आहे या संवेदनेच्या द्वारा त्याचा परिणाम होऊ शकतो. अर्थात या गोष्टी साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाच्या माध्यमातून आपण समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. इंद्रिय संवेदनेचा जो काही अर्थ लावला जातो तो अर्थ म्हणजे नेमकं काय आहे की सुरुवातीला इंद्रिय संवेदनेचा अर्थ लावला जातो. जी इंद्रिय संवेदना आहे ती संवेदना आणि ह्या संवेदनेनंतर मात्र विचार आणि भावनांचा साधारणतः विचार होताना दिसतो. म्हणजेच संवेदना, विचार आणि भावना या तिन्हीच्या एकत्रीकरणातून एक विशिष्ट अर्थ किंवा एक रोख प्राप्त झाल्याची जाणीव संभवते आणि ही जी जाणीव आहे या जाणीवेलाच अनुभव असे म्हणतात. म्हणजे अनुभव म्हणजे काय तर संवेदना, विचार आणि भावना यांच्या एकत्रीकरणातून एखादा विशिष्ट अर्थ जो आपल्याला प्राप्त होतो किंवा विशिष्ट अर्थ आपण आत्मसात करतो, त्याचबरोबर त्या अर्थाच्या अनुरोधाने जो एक विशिष्ट रोख आपण प्राप्त करतो त्या प्राप्तिकरणातून जी काही आपल्याला जाणीव संभवते, ज्या जाणीवेच्या आधारे हे सगळं आपण घेतो त्या जाणीवेला आपण अनुभव असे म्हणतो. आणि म्हणून अनुभव म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे सहजपणे देता येईल की संवेदना, विचार आणि भावना यांच्या एकत्रीकरणातून एक विशिष्ट अर्थ किंवा जो रोख प्राप्त होतो त्या प्राप्तिकरणातून जी काही जाणीव संभवते त्या जाणीवेलाच अनुभव असे म्हणतात. मग हा जो अनुभव आहे या अनुभवाला किंवा अनुभव मालिकेला साहित्यात शब्दरूप लाभते. म्हणजे शब्दाच्या साह्याने हा अनुभव साधारणतः व्यक्त होताना आपल्याला दिसतो. साहित्यातील अनुभव त्याच्या आविष्काराशी एकरूप झालेले असतात. म्हणजे साहित्यिक आपल्या साहित्यकृतीच्या माध्यमातून जो अनुभव व्यक्त करतो त्या अनुभवाला किंवा त्या अनुभवाचे जे काही आविष्कार तो करतो म्हणजेच काय अनुभव हा साहित्याच्या आविष्काराशी पूर्णतः एकरूप झालेला असतो. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा द्वैत नसतो तर ते अद्वैत झालेलं असते. साहित्यातील अनुभव हेच साहित्याच्या आविष्काराशी एकरूप झालेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णतः असे मिसळून गेलेले असतात. साहित्यकृती ज्या साहित्यिकाने निर्माण केलेली आहे तो साहित्यिक म्हणजेच काय तर ती साहित्यकृती जी काही निर्मिती आहे ती एका व्यक्तिमनाची निर्मिती आहे आणि म्हणून एका व्यक्तिमनाचा अनुभव साहित्यकृतीद्वारा आस्वादकाच्या अनुभव विश्वाचा एक भाग बनण्यासाठी अवतरत असतो. म्हणजेच साहित्यिक आपला जो काही अनुभव व्यक्त करतो, आपल्या साहित्यकृतीच्या द्वारा जो काही एक अनुभव व्यक्त करतो तो अनुभव आस्वादकाला किंवा आस्वादकाच्या जो काही अनुभव विश्वाचा एक भाग आहे तो एक भाग त्याला बनता यावं, ते बनावं या दृष्टिकोनातूनच तो अनुभव एका व्यक्तिमनाचा अनुभव साहित्यकृतीच्या माध्यमातून अवतरलेला असतो. त्याचबरोबर या अनुभवावर झालेले जे काही संस्कार आहेत त्या संस्कारामुळे म्हणजे साहित्यिकाच्या अनुभवावर, साहित्यिकाला आलेल्या अनुभवावर जे काही संस्कार होतात त्या संस्कारामुळे त्या अनुभवाचे कलानुभव किंवा कलात्मक अनुभव याच्यामध्ये रूपांतर होते. म्हणजे साहित्यकृतीमध्ये हे अनुभव आल्याबरोबर त्या साहित्यकृतीला एकतर कलात्मक अनुभवाचा किंवा कलानुभवाचा साधारणतः ते स्वरूप प्राप्त होते. साधारणतः साहित्यातून व्यक्त होणारे जे काही अनुभव आहेत त्या अनुभवाचे विशेष आता आपण त्या विशेषाकडे वळणार आहोत. त्यातला पहिला विशेष आहे तो आहे संवेदनात्मकता. संवेदनात्मकता याचा अर्थ संवेदन. साहित्यिक हा संवेदनशील असतो. समाजातील इतर माणसंही संवेदनशीलच असतात पण साहित्यिकाची संवेदनशीलता ही इतर माणसांपेक्षा वेगळी कशी असते याचा विचार साधारणतः साहित्याच्या अनुषंगाने आपल्याला करता येतो. संवेदनात्मकता म्हणजे काय आहे नेमकं तर चित्तवृत्तीचा आधारभूत पाया या संवेदनेत सामावलेला असतो. संवेदनेमध्ये काय असतं तर चित्तवृत्तीचा आधारभूत पाया. आपल्या ज्या काही चित्तवृत्ती, आपल्या ज्या काही मनोवृत्ती आहेत या मनोवृत्तीचा आधारभूत पाया या संवेदनेतच असतो. कलात्मक अनुभवाचा मुख्य विशेष काय आहे तर इंद्रिय संवेदनात्मकता हे कलात्मक अनुभवाचा मुख्य विशेष आहे. कलावंताच्या ठिकाणी तीव्र संवेदन क्षमता असते. आपण आधी पाहिलं की कलावंत किंवा साहित्यिक हा समाजामध्येच राहतो. समाजामध्ये इतर माणसंही राहतात, इतर व्यक्तीही राहतात. इतर व्यक्तीप्रमाणे किंवा इतर व्यक्तीही संवेदनशील असतात. साहित्यिकही किंवा तो कलावंतही संवेदनशील असतो. पण या साहित्यिकाच्या ठिकाणी, कलावंताच्या ठिकाणी जी संवेदन क्षमता असते ती संवेदन क्षमता अतिशय तीव्र असते. आणि म्हणूनच वर्णविषयाच्या संदर्भातील ऐंद्रिय स्फुरणे नेमकेपणे टिपणे, वर्णविषयाच्या संदर्भातील ऐंद्रिय स्फुरणे नेमकेपणे टिपणे आणि ते हळुवारपणे रसिक मनात संक्रांत करणे हे कलावंताचे कार्य असते.
सर्वसामान्य माणसं हे काम करू शकत नाही, फक्त साहित्यिकच हे काम करू शकतो, कलावंतच हे काम करू शकतो, की वर्णविषय म्हणजे जो विषय त्याला मांडायचा आहे त्या विषयाच्या संदर्भातील ऐंद्रिय स्फुरणे त्याला नेमकेपणे टिपता येतात आणि ते हळूवारपणे कुठलाही असा अशी गुंतागुंत न करता किंवा कुठल्याही प्रकारची अशी अडचण किंवा कठीणता न आणता अगदी सहजपणे रसिक मनामध्ये किंवा आस्वादकाच्या मनामध्ये तो संक्रांत करतो, म्हणजे तो पेरतो, त्याच्यापर्यंत पोचवतो. हे कार्य कलावंत करीत असतो आपल्या कलाकृतीच्या द्वारा. आणि म्हणूनच ऐंद्रिय संवेदना जागृती याद्वारा तो आस्वादकाच्या मनामध्ये साहित्यिक करीत असतो. साहित्यिकाचीही संवेदना जागृत झालेलीच असते, पण त्या साहित्यकृतीच्या माध्यमातून तो आस्वादकांच्याही मनामध्ये किंवा आस्वादकांमध्येही ऐंद्रिय संवेदना जागृतीचं काम साधारणतः साहित्यिक किंवा कलावंत करीत असतो. त्याचबरोबर चैतन्य आणि जिवंतपणा याचे अस्तित्व संवेदनेच्या पातळीवरच असतात. ही संवेदनशीलता असल्यामुळेच किंवा ही संवेदना जागृती झाल्यामुळे त्या साहित्यकृतीमध्ये चैतन्य आणि जिवंतपणा याचं अस्तित्व साधारणतः जे काही येतं ते संपूर्ण संवेदनेच्या पातळीवरचंच असतं. ही गोष्ट आपण या संवेदनात्मकतेच्या अनुषंगाने सहज लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे संवेदनशीलता ही तीव्र असते, ती साहित्यिकाच्या ठिकाणी असते, इतर व्यक्तीच्या ठिकाणी असते, पण साहित्यिकांमधली जी काही ही संवेदनशीलता आहे, ही संवेदनशीलता काय करते तर वाचकांच्या किंवा आस्वादकांच्या मनामध्ये एक ऐंद्रिय संवेदना जागृतीचं काम ही गोष्ट करीत असते. ही काय किंवा ही एक विशेष जे आहे हे विशेष करीत असते. आणि म्हणून संवेदनात्मकता ही जी गोष्ट आहे ही साहित्यिकांकडे तीव्र स्वरूपामध्ये असते, ती साहित्यिकाकडे असते आणि म्हणून त्याच्याच आधाराने तो साहित्य निर्मिती करू शकतो वगैरे किंवा साहित्य निर्मिती करतो. आता दुसरा एक विशेष आहे तो आहे भावनात्मकता. आता हा भावनात्मकता हा जो आहे हा अनुभवाचा महत्त्वाचा विशेष आहे. अर्थात कुठल्या अनुभवाचा तर साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचा हा अतिशय महत्त्वाचा असा विशेष आहे. म्हणजे भावनात्मकता. या भावनात्मकतेच्या साह्यानं होते काय की साहित्याच्या संसाराचा आधारस्तंभ हा भावनाविलास असतो. म्हणजे भावनेच्या आधारानंच साहित्यकृती ही उभी असते. साहित्यकृतीमध्ये जशी संवेदनशीलता असते, संवेदनात्मकता असते, तशी भावनात्मकताही असते. भावनात्मकता हा एक आधारस्तंभ आहे, साहित्याच्या संसाराचा तो आधारस्तंभ आहे. ही गोष्ट या अनुषंगानं आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आणि म्हणूनच अनुभवात भावनेचा स्पर्श हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. म्हणजे आपला जो काही अनुभव आहे तो अनुभव जसा संवेदना, भावना आणि विचार ह्या अशा तीन गोष्टी आहेत, त्या तीन गोष्टीमध्ये विचाराचा जो काही स्पर्श भावनेचा जो काही स्पर्श आहे तो अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतो. आणि म्हणून विशिष्ट भावनांची जागृती आणि परिपोष म्हणजे साहित्यकृतीच्या द्वारा त्या साहित्यकृतीमधून विशिष्ट भावनांची, आस्वादकांच्या विशिष्ट भावनांची जागृती तर झालीच पाहिजे आणि त्याचबरोबर त्या भावनांचा परिपोषही झाला पाहिजे. विशेष म्हणजे काय तर या सौंदर्यानुभवात म्हणजे साहित्यकृतीतून व्यक्त होणाऱ्या अनुभवात, ज्याला कलानुभव आपण म्हणतो, त्या कलानुभवात किंवा सौंदर्यानुभवात एक सुखद भावना ही दडलेली असते. आणि या सुखद भावनेचा परिचय आपल्याला म्हणजे आस्वादकालाही होतो. आणि ही जी मांडणी आहे ही मांडणी साहित्यिकाने आपल्या साहित्यकृतीमधून केलेली असते. ही गोष्ट इथे महत्त्वाची आहे. भावनात्मकतेच्याच अनुषंगानं आणखी गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि ती म्हणजे रस. रस म्हणजे काय तर रस ही भावनेचीच एक विशिष्ट अशी अवस्था असते, ज्याला मग वाचक तो रसास्वाद घेण्याचा प्रयत्न करतो. आस्वादक हा त्यातला रस जो आहे, जे त्याची वैशिष्ट्ये असतील, त्या साहित्यकृतीमध्ये जे काही दडलेला अनुभव आहे, जे काही भावना असतील ते सगळ्या आत्मसात करण्याचा तो प्रयत्न करतो, म्हणजेच रसग्रहण करतो हा त्याचा अर्थ आहे. काव्यात इमोटिव्ह इलिमेंट किंवा इमोटिव्ह म्हणजे ज्ञानानुबंधी घटक हे कार्यरत झालेले असतात. म्हणजे साहित्यकृतीमध्येही हे घटक आपल्याला भावानुबंधी घटक अस्तित्वात असल्याचे दिसतात. भावनात्मकता ही व्यावहारिक जीवनोपयोगी किंवा कृतीप्रवण नसते. साहित्यकृतीमधली जी काही भावनात्मकता आहे ती भावनात्मकता व्यावहारिक पातळीवरची जीवनोपयोगी किंवा कृतीप्रवण नसते, तर ती भावनेसाठी भावना असे तिचे स्वरूप असते. आणि म्हणूनच भावनेसाठी भावना असे तिचे स्वरूप असल्यामुळे ती आस्वादपर असते, ती आस्वादन्या योग्य असते, तिचा आस्वाद आपण घेऊ शकतो आस्वादक म्हणून. आणि म्हणूनच अनुभवातील भावना
व्यक्ती स्थल काल निरपेक्ष झालेली अशी साधारण अशी भावना असते. म्हणजेच ती ज्या ठिकाणी निर्माण झालेली असते, ज्या काळात निर्माण झालेली असते, ही स्थलकालाची जी काही मर्यादा आहे, ही स्थलकालाची सगळी मर्यादा तिने ओलांडलेली असते, त्या साहित्यकृतीने ओलांडलेली असते. म्हणून ती साहित्यकृती कुठेही अभ्यास विषय होऊ शकतो, वाचनाचा तो विषय होऊ शकतो किंवा आस्वादनाचाही तो विषय ती साहित्यकृती होऊ शकते. म्हणजेच काय, त्या अनुभवातील, साहित्यकृतीतून व्यक्त होणाऱ्या अनुभवातील ज्या काही भावना आहेत, त्या सगळ्या भावना व्यक्ती स्थल काल निरपेक्ष अशा झालेल्या असतात, त्या साधारण भावना झालेल्या असतात आणि म्हणूनच त्या सगळ्यांना अनुभवाला येतात किंवा सगळ्यांना त्याचा आस्वाद घेता येतो. आणखी साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचा आणखी एक विशेष म्हणजे वैचारिकता, हाही एक आहे. या वैचारिकतेचा संबंध जो आहे तो संबंध ज्ञानाशी आणि बुद्धीशीही असतो. म्हणजेच काय की ललित साहित्यात लालित्याच्या अंगाने विकसित झालेला साधारणतः जो विचार आहे, तो विचार साहित्यकृती काय करते तर आनंदाबरोबर ही विचारही आपल्याला देतेच. पण या विचारामुळे साहित्यकृतीला एक विशिष्ट भारदस्तपणा लाभतो, त्याला एक विशिष्ट वजन प्राप्त होते. म्हणजे ती साहित्यकृतीच्या कसोटीला ही उतरते, ती केवळ वैचारिकतेमुळे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच साहित्यकृतीतून निश्चित विचार किंवा वैचारिक दृष्टिकोन वाचकाला किंवा त्या आस्वादकाला प्राप्त होत असतो. म्हणूनच साहित्यातून व्यक्त होणाऱ्या ज्या अनुभवात विचाराला जास्त महत्त्व असते तो विचारानुभव. आणि हा विचारानुभव जसं संवेदनानुभव, विचारानुभव, भावनानुभव ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा संवेदनात्मकता, भावनात्मकता आणि वैचारिकता ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टीच्या एकत्रीकरणातूनच साहित्यकृती ही आकाराला आलेली असते, साहित्यकृती ही निर्माण झालेली असते. आणि म्हणूनच ह्या वैचारिकतेच्या अनुषंगाने विचार करताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते आणि ती म्हणजे साहित्यातून व्यक्त होणाऱ्या या अनुभवामध्ये विचाराला जास्त महत्त्व असते. आणि जिथे विचाराला जास्त महत्त्व असते म्हणजे तो विचारानुभव, ही गोष्टही आपल्याला या अनुषंगानं समजून घ्यावी लागेल. आणखी एक वैशिष्ट्य साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे आहे, एक विशेष आहे आणि ते म्हणजे सूचकता. साहित्यकृती साधारणतः काही ना काहीतरी आपल्याला सूचित करीत असते, कुठला ना कुठला तरी अर्थ आपल्याला सांगत असते. म्हणजे साहित्यकृतीतून व्यक्त होणारं जे काही असेल त्याच्या माध्यमातून काही ना काहीतरी आपल्याला सूचना केलेली असते. साहित्यकृती वाचनानंतर ती सूचना आपल्याला ती कळत असते. अर्थात साहित्याचा जो काही भर आहे, साहित्याचा भर स्पष्ट करून सांगण्यापेक्षा सुचविण्यावर असतो. म्हणजे साहित्य काय करतो, एखादी गोष्ट विवेचन करून सांगण्यापेक्षा, त्याचं विवरण करून सांगण्यापेक्षा किंवा अधिकाधिक स्पष्ट करून सांगण्यापेक्षा ती काही ना काहीतरी आपल्याला सूचित करते. साहित्यकृती ही सूचित करीत असते, कारण साहित्याचा भर हा विशेष काहीतरी स्पष्ट करून सांगण्यापेक्षा सुचवण्यावर असतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या दृष्टीने विचार करताना संस्कृत साहित्यामध्ये ध्वनी विचार हाही मुद्दा चर्चेला घेतला जातो. त्यातील ध्वनी म्हणजेच सूचकता, व्यंग्यार्थ, त्याचबरोबर अनेकार्थता ही गोष्ट या अनुषंगानं आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. साहित्यकृतीमध्ये जी काही गोष्ट सांगितलेली आहे, जी काही घटना सांगितलेली आहे, जो काही प्रसंग सांगितलेला असतो किंवा जी गोष्ट सांगितलेली असते त्याचे अनेक अर्थ हे व्यक्त होतात. तुम्ही ज्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघता त्या दृष्टिकोनातून तो अर्थ साधारणतः आपल्याला व्यक्त होतो. हे कशामुळे तर अनेकार्थाची जी काही संभावना आहे ती संभावना या सूचकतेमुळेच कार्यरत असते. आणि अनेकार्थाच्या संभावना जी आपल्याला जाणवते ती सूचकतेमुळे जाणवत असते. आणि म्हणूनच सूचकतेमुळे चमत्कृतीही जाणवते आणि त्या अनुभवाला आकर्षक बनवण्याचं काम ही सूचकताच करीत असते. कलावंताच्या कलात्मक अनुभवाचा विशेष म्हणजेच सूचकता होय. म्हणजेच काय तर कलावंत जो आपल्या कलाकृतीच्या साह्याने, साहित्यिक आपल्या साहित्यकृतीच्या साह्याने जो साहित्यात्मक अनुभव आपल्याला देतो, जो कलात्मक अनुभव आपल्याला देतो, त्या अनुभवाचं विशेष म्हणजेच ही सूचकता आहे. म्हणजेच काय, साहित्यातून आपल्याला वेगवेगळा अर्थ हे सुचविला जातो. म्हणजेच साहित्याचं काम हे आपल्याला सूचित करणे याच्यावर अवलंबून असतं. ही गोष्ट आपण या अनुषंगानं लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर आता साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचा आणखी एक विशेष आहे आणि तो म्हणजे विशिष्टता. विशिष्टता याचा अर्थ काय तर विशिष्ट असणे, इतरांपेक्षा वेगळं असणे, अलिप्त असणे, काहीतरी नवीन असणे. साहित्यातील अनुभव हा व्यक्तिसापेक्ष जरी असला तरीही तो व्यक्तिनिरपेक्ष असू शकतो. म्हणजे अनुभव व्यक्तिसापेक्ष तर असतोच, पण तो तसा असूनही तो व्यक्तिनिरपेक्षही असा होऊ शकतो. म्हणून त्याचं वैशिष्ट्य काय असतं की अनन्यसाधारणत्व आणि सर्वसाधारणत्व हे
त्या अनुभवाचं विशेष असतं आणि म्हणून विशिष्ट अनुभव साहित्यातून व्यक्त होताना एकाच वेळी कवीचा म्हणजे त्या साहित्यिकाचा आणि त्याचबरोबर आस्वादकांचा म्हणजे जो काही आस्वाद घेईल, जो काही वाचक असेल त्या सगळ्यांचाही तो होऊ शकतो. कशामुळे? तर विशिष्टतेमुळेच होऊ शकतो. म्हणजेच त्या एका कलावंताचा किंवा त्या साहित्यिकाचा असणारा जो काही अनुभव आहे तो अनुभव साहित्यकृतीमधून व्यक्त होतो आणि त्याच वेळेला तो जसा त्या साहित्यिकाचा असतो त्याचबरोबर त्या साहित्यकृती वाचणाऱ्या त्या सगळ्यांचा तो अनुभव होऊन जातो, म्हणजे सर्वांचा तो होऊन जातो. हेच त्याचं अनन्यसाधारणत्व तर आहेच, त्या व्यक्तीचाच तो अनुभव असतो. पण जेव्हा कलाकृतीमधून येतो त्याला त्या अनुभवाला, त्या अनन्यसाधारण अनुभवाला सर्वसाधारणत्व हे रूप प्राप्त होतं. म्हणजेच काय, हा विशिष्ट अनुभव एकाच वेळी साहित्यिकाचा असतो आणि त्याच वेळेला तो सर्वांचाही होत असतो. आणि म्हणूनच ही प्रक्रिया होत असताना साहित्यिकाचा स्वतःचा असा जो काही विशिष्टतेचा जो काही ठसा आहे तो ठसा मात्र त्या साहित्यकृतीवर राहतो, जरीही तो इतरांचा होत असला तरीही. ही गोष्ट आपण या अनुषंगाने समजून घेतली पाहिजे. आता ह्या विशिष्टतेबरोबर हा जो विशिष्ट अनुभव आहे तो विश्वात्मक कसा होतो? म्हणजेच साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे विशेष पाहत असताना विश्वात्मकता ही त्याचं एक विशेष आहे. म्हणजेच काय, साहित्यातून व्यक्त होणारा अनुभव हा विशिष्टतेकडून विश्वात्मकतेकडे जातो. म्हणजेच काय, तो अनुभव एकाचा असतो, एक विशिष्ट व्यक्तीचा असतो आणि म्हणून जेव्हा हा विशिष्ट व्यक्तीचा अनुभव साहित्यकृतीमधून मांडला जातो तेव्हा तो विशिष्ट त्या व्यक्तीचाच न राहता जरी त्याचा ठसा त्याच्यावर उमटत असला तरीही तो इतरांचाही होऊ शकतो. म्हणजेच तो स्थलकाल निरपेक्षही असा होऊ शकतो आणि म्हणूनच त्याची जी काही वाटचाल असते ती वाटचाल विशिष्टतेकडून विश्वात्मकतेकडे होत असते. ही गोष्ट आपण या अनुषंगानं लक्षात घेतली पाहिजे. आणि जरी हे असं होत असलं तरीही त्या व्यक्तिमत्वाचा म्हणजे ज्या व्यक्तिमत्वानं तो अनुभव साहित्यकृतीमधून मांडण्याचा प्रयत्न केला तो अनुभव ज्या व्यक्तिमत्वाचा आहे, ज्या व्यक्तीचा आहे, ज्या साहित्यिकाचा आहे त्या साहित्यिकाच्या व्यक्तिमत्वाचा ठसा त्या अनुभवावर जरी उमटलेला असला तरीही तो अनुभव विश्वात्मक होतो. म्हणजेच काय, अनुभव हा वैयक्तिक असला म्हणजे त्या विशिष्ट व्यक्तीचा, त्या विशिष्ट साहित्यिकाचा जरी असला तरीही तो सर्वांचा होऊन जातो. म्हणजेच त्याची विश्वात्मकतेकडे वाटचाल होते. अर्थात या विशिष्टतेचा, व्यक्तिविशिष्टतेचा विश्वात्मकतेमध्ये रूपांतर होते आणि तेही म्हणजे साहित्यकृतीच्याच माध्यमातून. आणखी एक विशेष साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचा आहे आणि ते म्हणजे सेंद्रियत्व. खरं म्हणजे सेंद्रियत्व या शब्दाचा जो काही अर्थ आहे तो अर्थ आपण पाहणारच आहोत. पण सेंद्रियत्व साहित्यकृतीमध्ये कसं येतं किंवा साहित्यकृतीचं विशेष, साहित्यकृतीमधून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचं विशेष ते कसं होतं ही गोष्ट या अनुषंगानं आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. सेंद्रियत्व किंवा सेंद्रियता हा जो शब्द आहे तो प्राणीशास्त्रगत असा तो शब्द आहे. व्लाडिमार वाईडले यांनी कलाकृतीच्या एकसंधत्वाच्या संदर्भात हा शब्द वापरला. त्याचबरोबर एरिस्टॉटल या ग्रीक तत्वज्ञानी देखील कलाकृतीच्या सेंद्रियत्वाची संकल्पना मांडलेली आहे. त्यांनी ही संकल्पना मांडत असताना, याची मांडणी करीत असताना सजीव शरीराप्रमाणे कलाकृतीची अशी रचना असते आणि म्हणूनच सजीव शरीराप्रमाणे कलाकृतीची रचना असल्यामुळे अनेकत्वातून एकत्वाची प्रतीती देण्याचं काम या सेंद्रियत्वामुळेच आपल्याला येत असते. साधारणतः एखादी जी काही साहित्यकृती आहे या साहित्यकृतीमध्ये अनेक घटक असतात. ते सगळे घटक एकमेकांशी बांधलेले असतात. जसं मानवाचं शरीर आहे, त्याला हात आहे, डोकं आहे, कान आहे, पाय आहेत, तोंड आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळे घटक आहेत, वेगवेगळे घटक, पण ते एकमेकांशी अशी निगडीत आहेत. या सगळ्यांचं मिळून मानवी शरीर तयार होतं. त्याचप्रमाणे या सजीव शरीराप्रमाणे साहित्यकृतीची ही रचना असते. कारण साहित्यकृतीमध्ये त्याचं एक कथानक असतं, त्याच्यामध्ये घटना असतात, प्रसंग असतात, वेगवेगळे विचार असतात, त्याच्यात भावना असतात. ह्या सगळ्यांच्या एकत्रीकरणातून ही साहित्यकृती ही निर्माण होत असते आणि ह्या सगळ्यांचं वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अनुभव न येता एकाच ठिकाणी एकाच वेळेला, ज्याला एकत्व म्हणूया आपण, ह्या एकत्वाच्या माध्यमातून अनेकत्वातून एकत्वाची प्रतीती म्हणजे अनुभव आपल्याला येते. आणि ते कशामुळे? तर या सेंद्रियतेमुळेच येते. ही गोष्ट या अनुषंगाने आपल्याला समजून घ्यावी लागेल. साहित्यानुभवामध्ये वसणाऱ्या म्हणजेच साहित्यानुभवात असणाऱ्या भिन्न भिन्न घटकांचा एकात्मसंस्कार या सेंद्रियत्वामुळेच येतं. एकात्मसंस्काराचा अर्थ सेंद्रियत्वाचा आहे. अनेकविध घटकांच्या आधारे साधली जाणारी एकात्म भाषिक संघटना म्हणजे साहित्यकृती असते. साहित्यकृती ही एक भाषिक संघटना असते. पण ती कशी संघटना आहे? तर अनेकविध घटकांच्या आधारे, घटक अनेक आहेत पण या अनेकविध घटकांच्या साधली जाणारी एकात्म पण एकच एक प्रतीती त्या अनुषंगानं आपल्याला येते आणि म्हणून ती कलाकृती आपल्याला वाचावीशी वाटते, ती समजून घ्यावीशी वाटते. याचं कारणही तेच आहे.
आणि हे सगळे जे काही घटक आहेत, अनेकविध जे काही घटक आहेत, या घटकाचे प्रत्येक घटकांचे स्वयंपूर्ण असे अस्तित्व असते. त्याचं महत्त्व आहे, प्रत्येक घटकाला महत्त्व आहे. जरी ते एकमेकांशी संबंधित असले, त्या सगळ्या घटकांची जरी आपल्याला एकच प्रतीती येत असली, एकत्र अशी प्रतीती येत असली, तरी प्रत्येक घटक हा स्वयंपूर्ण असतो. त्याचं अस्तित्व हे स्वयंपूर्ण असते. आणि अशा अनेक स्वयंपूर्ण अस्तित्व मिळून, एक पूर्ण जे होतं, जे साधलं जातं, जी रचना किंवा जी संघटना होते, ती म्हणजे साहित्यकृती होय. या एक पूर्ण म्हणजे साहित्यकृतीचा एकात्म संस्कार आस्वादकावर होतो. आणि आस्वादकावर हा संस्कार होत असल्यामुळे त्याचा जो काही अनुभव आहे, त्या साहित्यकृतीतला जो काही अनुभव आहे, तो अनुभव जिवंत, स्वतंत्र, चैतन्यमय, अंतर्बाह्य, सुसंघटित आणि एकात्म असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच हा जो एक पूर्ण आहे, म्हणजे जी काही साहित्यकृती आहे, त्या साहित्यकृतीमधला जो काही अनुभव आहे, तो अनुभव कसा होतो, तर जिवंत, स्वतंत्र, चैतन्यमय, अंतर्बाह्य, सुसंघटित आणि एकात्म असा त्याचा अर्थ आपल्याला या सेंद्रियत्वाच्या अनुषंगानं घ्यायचा आहे, तो घ्यावा लागतो. आतापर्यंत आपण साधारणतः साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे जे काही विशेष आहे, त्या विशेषाचा उहापोह केला, त्याची माहिती करून घेतली. त्याच्यामध्ये साधारणतः आपण बघितलं की संवेदनात्मकता, भावनात्मकता, वैचारिकता, सूचकता आणि ऐंद्रियता किंवा सेंद्रियत्व हा जो भाग आहे, ही सगळी विशेष आपण या अनुषंगानं समजून घेतली. आपण ही सगळी चर्चा जी आहे, ही सगळी जी काही मांडणी आहे, काळजीपूर्वक ऐकून घेतली असेल किंवा घेतली, त्याबद्दल आपले सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.